नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 7वीचं प्रकरण 5वं परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणातील सराव संच 23 या भागाचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण परिमेय संख्यांची व्याख्या पाहिलेली आहे। त्यानंतर परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया अभ्यासलेल्या आहेत। त्यानंतर परिमेय संख्येचं दशांश रूप जो की सराव संच 24 आहे तो पण सोडवलेला आहे। हा भाग आपला पाठीमागे राहिलेला होता। तर दिलेल्या दोन परिमेय संख्येमधील परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधा अशा प्रकारचा प्रश्न हा सराव संच 23 मध्ये असणार आहे। तर तो भाग आज आपण अभ्यासायला घेणार आहोत। काय की दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान दिलेल्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधणे। तर पाहूया आपण सराव संच 23 मधील काही उदाहरणं। 2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत? 2 ते 9। मग आपल्याला माहित आहे पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे, त्यानंतर 2 आहे, नंतर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। विचारलंय काय की 2 ते 9 या दोन संख्यांच्या दरम्यान नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानच्या संख्या किती? मग सांगता येईल उत्तर आपल्याला की 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7, 8 या संख्या 2 ते 9 या दोन नैसर्गिक संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आहेत 3, 4, 5, 6, 7 आणि 8। आता -3 आणि 8 या दोन पूर्णांक संख्या आहेत, याच्या दरम्यान किती संख्या आहेत हे पण सांगता येईल आपल्याला की -3 आणि 8 याच्या दरम्यान -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ही दिलेली शेवटची संख्या 8। तर -3 आणि 8 या दोन पूर्णांक संख्यांच्या दरम्यान एवढ्या संख्या येतात पूर्णांक संख्या। तर ती -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7। पण जर 6 आणि 7 या दोन लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत, आता याच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत असा विचारला प्रश्न, तर यांच्यामध्ये आता एकही नैसर्गिक संख्या असणार नाही, कारण या दोन लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत। आणि मग याच्यामध्ये कोणत्या दोन संख्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत, तर यांच्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक संख्या नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल। पण परिमेय संख्यांच्या बाबतीत इथं दोन दिलेल्या परिमेय संख्यांच्या मध्ये अशा अनंत परिमेय संख्या असतात। एकापेक्षा कितीतरी भरपूर न मोजता येतील एवढ्या संख्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असतात। हा घटक आपल्याला आज या ठिकाणी अभ्यासायचा आहे। काय करायचं आहे की सराव संच 23 मधली उदाहरणं सोडवायची आहेत। त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलंय 2/7 व 6/7 या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान कोणत्याही तीन परिमेय संख्या शोधा। मग 2/7 आणि 6/7 मग काय करू आपण, एक संख्या रेषा काढून घेऊ। हा असेल या संख्या रेषेचा आरंभ बिंदू, याच्या पुढे एक एकक अंतर घेऊ अंदाजे। आता पहा 2/7 आणि 6/7 दिलेल्या दोन्ही परिमेय संख्यांचे छेद सारखे आहेत। जर ते छेद सारखे नसतील तर सारखे करून घ्यावे लागतात। मग इथं ते छेद सारखे आहेत आणि म्हणून याला काय करायचं आहे की याचे 7 भाग करून घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 भाग झाले। मग एका एककाचे आपण 7 भाग केले म्हणजे इथं एक एकक हे अंतर होतं, इथं 0 आरंभ बिंदू आहे। मग याचे जे 7 भाग केलेत तर हा जो भाग आहे तर तो 7 पैकी एक भाग आहे, हा 7 पैकी दुसरा भाग आहे, 7 पैकी तिसरा, अशा रीतीनं हे भाग तयार होतील। आणि हा जो भाग आहे याला आपण 7/7 ही म्हणू शकतो। आणि मग आता पहा इथं संख्या आली 2/7, इथं संख्या आली 6/7, याच्या दरम्यान असणाऱ्या तीन संख्या आपल्याला मिळतात, त्या म्हणजे 3/7
4/7 आणि 5/7 म्हणजे 2/7 व 6/7 या दोन संख्यांच्या दरम्यान इथं तीन संख्या मिळाल्या 3/7 4/7 आणि 5/7 ज्यावेळी दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या असतात त्यावेळी त्या दोन परिमेय संख्यांचे छेद समान असावे लागतात नसतील तर ते समान करावे लागतात एवढ्यावरच भागत नाही तर बऱ्याच वेळा आपणाला त्या दोन परिमेय संख्यांच्या छेदाला मोठं करून घ्यावं लागतं आहे त्यापेक्षा मग अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येनं गुणून मग नंतर त्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या आपणाला अनंत मोजता येणार नाहीत एवढ्या संख्या शोधता येतात पण नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत नाही की दोन नैसर्गिक संख्यांच्या लगतच्या जर असतील त्या तर त्याच्यामध्ये दुसरी नैसर्गिक संख्या आपल्याला मिळत नाही समजा नैसर्गिक संख्या दिल्यात 2 3 4 5 6 7 तर या 2 3 आणि 4 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या शोधा दुसरी नाहीच आहे तिथं पण परिमेय संख्यांच्या बाबतीत असं नाही दोन परिमेय संख्यांच्या बाबतीत अनंत परिमेय संख्या असतात त्या आपल्याला काढता येतात पण याची क्रिया काय की त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात नुसते छेद समान करून चालत नाही बऱ्याच वेळा त्यांचे छेद मोठे करून घ्यावे लागतात आणि मग नंतर त्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या अनंत परिमेय संख्या आपल्याला शोधता येतात आता एक दुसरं उदाहरण घेऊ आपण इथं 4/5 आणि 2/3 4/5 आणि 2/3 इथं पहा की छेद सारखे होते इथं छेद सारखे आहेत का छेद सारखे नाही मग छेद सारखे करून घ्यावे लागतील मग काय केल्यानंतर छेद सारखे होतील सोपं आहे काय या 3 ने या 5 ला गुणायचं आणि या 5 ने 3 ला गुणायचं म्हणजे या 3 ने 5 ला गुणलं तर 5×3=15 आणि या 3 ला 5 ने गुणलं तर 3×5=15 आणि मग काय येईल हे तर या 5 ला काही 3 गुणतोय आपण 3 न गुणतोय मग अंशालाही गुणायचं आहे 5×3 इकडं या 3 ला या 5 न गुणायचं आहे म्हणजे 2×5 आणि 3×5 नुसतं छेदाला गुणून चालत नाही त्यावेळी त्या अंशात त्या परिमेय संख्येच्या अंशाला पण गुणावं लागतं म्हणजे परिमेय संख्येची किंमत बदलत नाही मग आता 4×12 आणि 5×15 इथं 5×2 10 आणि 5×15 आता 12 आणि 10 म्हणजे या मूळ संख्या आहेत पहा याच्यापासून या संख्या तयार झाल्या 12/15 आणि 10/15 म्हणजे ह्या आणि यांची किंमत सारखीच आहे या दोन संख्येची किंमत सारखीच आहे समान किमतीच्या या दोन संख्या आहेत या पण समान किमतीच्या दोन संख्या आता पुन्हा प्रश्न येतोय की यांच्यामधल्या तीन संख्या शोधायच्यात इथं आपल्याला एक संख्या मिळते ती कोणती तर 11/5 इथं 12/15 इथं 11/15 आणि 10/15 जसं आपण इथं सोडवलेलं होतं मग आता याच्यामध्ये 11/15 ही संख्या आहे हे आपल्याला लक्षात येत आहे 10/15 12/15 याच्या दरम्यान असणारी कोणती 11/15 पण एका संख्येनं भागता येईल का आपलं नाही यापेक्षा आपल्याला जास्त संख्या पाहिजेत म्हणजे तीन संख्या शोधायच्यात मग काय करायचं की या छेदाला वाढवून घ्यायचं हे 15 आहेत 15ला 30 करू मग 30 करण्यासाठी काय करावं लागेल तर छेदाला 2 न गुणावं लागेल मग अंशाला पण 2 न गुणायचं म्हणजेच 12×2 छेद 15×2 आणि इथं 10×2 छेद 15×2 कारण छेद सारखा करायचा आहे म्हणून आणि मग 12×2 24 15×2 30 इथं 10×2 20 आणि 15×2 30 आता छेद सारखे झाले 30 संख्या त्याच आहेत पहा याच संख्येची किंमत 4/5 म्हणजेच 12/15 दोन समान किमतीच्या संख्या आहेत या आणि हीच संख्या एवढी आहे म्हणजे मूळ संख्या या जी मूळ किंमत होती ती बदलत नाही ती कायम तीच आहे आणि मग आता या दोन संख्यांच्या दरम्यान आता संख्या शोधता येतील कोणत्या असतील त्या 20 आणि 24 च्या दरम्यान कोणत्या संख्या आहेत मग इथं आहे 23/30 नंतर 22/30 आणि 21/30 तीन संख्या मिळाल्या म्हणून 4/5 व 2/3 च्या दरम्यान कोणत्या कोणत्या संख्या
तर 23/30, नंतर 22/30, 21/30 या परिमेय संख्या आहेत. कळतंय का की आता यापेक्षा आणखी जास्त संख्या मिळतील, पण काय करावं लागेल त्यासाठी, या छेद वाढवून घ्यावा लागेल. मग याला जर आपण 3 न गुणलं, याला 3 न गुणलं तर किती होतील हे, किंवा 2 न गुणलं तर 30 दोन्ही 60 आणि 24 दोन्ही 48. 48/60. परत हा छेद वाढवायचा, जसा हा वाढवला तेवढ्याच पटीनं हा वाढवायचा. म्हणजे इथं 30 दोन्ही 60, 2 न गुणल्यानंतर, आणि इथं 20 दोन्ही 40. आता किती आल्या बघा, 48 आणि 40च्या दरम्यान मग 41, 42, 43, 44, 45, 46, 47. म्हणजे 41/60, 42/60, 43/60 अशा इथं अनेक संख्या मिळाल्या. इथं जशा 3 मिळाल्या तशा इथं वाढल्या. आता आणखी छेद मोठा केला, आणखी जास्त संख्या मिळतील. तर काय करायचं आहे, जर दिलेल्या दोन संख्यांचा, परिमेय संख्यांचा छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायचा. आणि नुसता छेद समान करून चालत नाही, तर त्या छेदाला वाढवून पण घ्यावं लागतं. आणि एकदा का ही युक्ती तुमच्या लक्षात आली, आयडिया लक्षात आली, की मग कोणतंही उदाहरण येऊ द्या, अगदी ते तुम्हाला सहज सोडवता येणार आहे. काय करायचं लक्षात घ्या, की दिलेल्या दोन परिमेय संख्यांच्या छेद सारखे आहेत का पाहायचं. छेद सारखे नसतील तर छेद सारखे करायचे, आणि छेद सारखे झाल्यानंतर त्याहूनही जर आपल्याला त्या संख्या मिळत नसतील दरम्यानच्या, तर छेद मोठे करून घ्यायचे एका समान संख्येनं गुणून दोन्ही छेदाला, आणि मग त्याच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला मिळतात. लक्षात आलं आयडिया काय करायची आहे, की अगोदर दिलेल्या दोन परिमेय संख्यांचे छेद समान करून घ्यायचे नसतील तर, आणि नंतर ते छेद वाढवून घ्यायचे. म्हणजे त्याला समान संख्येनं गुणायचं दोन्ही छेदाला, अंशालाही गुणायचं, छेदालाही गुणायचं, अंशाला गुणायचं, छेदाला गुणायचं, आणि मग नंतर मात्र या दिलेल्या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला निश्चित मिळणार आहे. आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण. -2/3, 2/3 आणि 4/5. वजा 2/3 आणि 4/5 छेद सारखे करून घेऊ अगोदर. इथं 3 आहेत, इथं 5 आहेत. 5ला जर 3 न गुणलं तर 15 होतील, आणि 3 न 5ला गुणलं तर 15 होतील. म्हणजे -2 × 5/3 × 5. जसं नुसतं छेदाला गुणून चालत नाही, तर त्या अंशाला पण गुणावं लागतं त्या संख्येच्या. म्हणजे मूळ संख्येची किंमत तेवढीच येते. संख्या जरी वाढलेली असेल, अंश आणि छेद जरी आपल्याला मोठ्या वाटत असतील संख्या, तरी किंमत मात्र तीच राहते, कारण एका समान संख्येनं आपण अंशाला आणि छेदाला गुणत असतो. मग इथं 15 करायचे तर 3 न गुणायचं आहे, तर 5 × 3 आणि 4 × 3, आणि मग इथं होतील -10/15 आणि इथं होतील 12/15. 15 आणि 15 छेद सारखे झाले. आता -10/15 आणि 12/15 या दोन संख्यांच्या दरम्यान आता भरपूर संख्या आहेत, कारण आपण संख्या रेषेवरती तुम्ही पाहिलेले असेल की इथं 0 असेल, 1 2 3 या पद्धतीनं, आणि इकडं -1 -2 -3 -4 लेफ्ट साईडला इथं मायनस संख्या असतील, राईट साईडला प्लस संख्या असतील. मग -10 आणि -12 या दरम्यान आता कितीतरी संख्या आहेत. मग काय इथं -10 आणि -15 या दरम्यान आता इथं -4 आणि +4 या दरम्यान एवढ्या संख्या आहेत. तर याच्या पाठीमागे जायचं आहे, तर -4 -3 -2 -1. मग याच्या पाठीमागे गेलो आपण तर -9/15 -8/15 -7/15 -6/15 -5/15. नंतर 0 येईल, कारण प्लस मायनस आणि प्लस या दोन संख्यांच्या मध्ये इथे 0 असतं हे माहिती आहे आपल्याला. मग 0 येईल, नंतर याच्या पुढे आणखी 1/15 येईल, नंतर 2/15 3/15 12/15. आणि मग पहा ही -10/15 आणि 12/15 या दोन संख्यांच्या दरम्यान कितीतरी परिमेय संख्या आहे. आपल्याला किती लिहायच्यात? 3च लिहायच्यात. मग यातल्या कोणत्याही 3 संख्या लिहू आपण. तर काय लिहायचं आहे, तर कोणत्याही 3 संख्या लिहायामध्ये -10 काय मूळ संख्या -2/3 आणि
व 4/5 मायनस 2/3 व 4/5 या परिमेय संख्यांच्या दरम्यान इथं कोणतंही उत्तर लिहिलं तर ते बरोबर असणार आहे. असं काही नाही की हे ठराविकच उत्तर लिहिलं. आपल्याला विचारलंय का की कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहायच्यात, म्हणून -9/15 -8/15 नंतर 1/15 या 3 परिमेय संख्या आहेत. पहा नंतर आपण हा प्रश्न पाहू -3/4 आणि 5/4. तर -3/4 आणि +5/4 या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहायच्यात. मग अतिशय सोपं, कारण छेद सारखा आहे इथं दोन्ही परिमेय संख्यांचा, मग अगदी सहज लिहिता येतील. -3/4 इथं -2/4 -1/4 नंतर 0/4 म्हणजे काय असणार आहे बघा, हे 0 असणार आहे. नंतर 1/4 2/4 3/4 नंतर 4/4 आणि 5/4 या 2 परिमेय संख्या. इथं -3/4 आणि 5/4 याच्या दरम्यान कितीतरी संख्या मिळाल्या. आपल्याला लिहायच्यात किती, 3च लिहायच्यात. मग आपण लिहू -2/4 -1/4 नंतर तुम्ही लिहू शकता 0 किंवा इथं 1/4 2/4 नंतर 3/4 यापैकी कोणत्याही 3 संख्या तुम्ही लिहून काढू शकता. असं काही याचं ठराविक उत्तर येणार नाही, कारण मला वाटलं मी या 3 संख्या लिहितो, दुसऱ्याला आणखी कुणाला वाटलं नाही आपल्याला या 3 संख्या लिहायच्यात, परत आणखी एखाद्याला वाटलं नाही ही एक संख्या लिहायची आहे, ही लिहायची आहे आणि ही लिहायची आहे. म्हणजे इथं उत्तर सारखं येणार नाही सगळ्यांचं, पण याच्या दरम्यानच्याच संख्या येतील, हे उत्तर बरोबर असेल. लक्षात आलं का? तर अशा रीतीनं दिलेल्या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या शोधायच्यात. दिलेल्या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधायच्या. यासाठी काय काय कृती केली आपण, की दिलेल्या 2 परिमेय संख्यांचे छेद सारखे नसतील तर छेद सारखे करून घेतले. बऱ्याच वेळा छेद सारखे करूनही त्यांच्यामधल्या परिमेय संख्या मिळत नाहीत, म्हणून त्यावेळी छेद मोठे करून घ्यावे लागतात आणि मग त्या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या अनेक परिमेय संख्या अशा मिळतात. तर यावरून आता तुम्हाला सराव संच 23 हा सोडवता येणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.